भारताने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रहार नावाचे नवीन राष्ट्रीय धोरण आणि रणनीती जाहीर केली आहे। गृह मंत्रालयाने ते तयार केले आहे। विशेष म्हणजे यात पहिल्यांदाच ऑनलाईन फसवणूक, सायबर हल्ले आणि गुन्हेगारी हॅकिंगला दहशतवाद मानले गेले आहे। या धोरणात डार्क वेब आणि क्रिप्टो वॉलेट सारख्या तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या टेरर फंडिंगला रोखण्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे। भारत कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी किंवा समुदायाशी दहशतवादाला जोडत नाही, तर झिरो टॉलरन्स धोरणावर ठाम आहे। या अंतर्गत 7 प्रमुख स्तंभ निश्चित करण्यात आले असून यात आयबी कडून माहितीची देवाणघेवाण आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे। हल्ला झाल्यास सर्वात आधी स्थानिक पोलीस कारवाई करतील आणि त्यानंतर एनएसजी व केंद्रीय दले मदतीला पोहोचतील। तसेच तरुणांना कट्टरवादापासून वाचवण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक नेत्यांची मदत घेण्यावरही भर दिला आहे।